वाल्मिकांना समाजसेवक आहेत त्यांच्यावर राजकीय द्वेषापोटी गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांच्यावर गुन्हा दाखल करून विरोधक आपली राजकीय पोळी भाजतायत। बबन गीतेनं माझा भाऊ किशोर फडचा खून केला होता, खरा सिरियल किलर तो आहे, हे विधान आहे वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ जमलेल्या एका व्यक्तीचं। त्यानं थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सध्या फरार असलेल्या बबन गीतेंवर किशोर फडच्या खुनाचा आरोप केलाय। पण हा किशोर फड होता कोण? त्याचा खून का झाला? त्या खुनात बबन गीतेंचा संबंध काय? चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। पण व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या। 29 जून 2024 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे आणि त्यांच्या साथीदार ग्याणबा गीतेवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। यामध्ये बापू आंधळेंचा जागीच मृत्यू झाला तर ग्याणबा गीते हे गंभीररित्या जखमी झाले। पुढे त्यांनीच दिलेल्या जबाबावरून या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीतेंसह त्यांच्या 5 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला। आता यावर बबन गीतेंचे समर्थक म्हणतात की या प्रकरणात बबन गीतेंचा काही सहभाग नाहीये। बबन गीतेंचे बंधू महादेव गीतेंचे आणि बापू आंधळेंचे आर्थिक वाद होते, त्यातून महादेव गीतेंकडून हा गुन्हा घडलाय। बबन गीतेंना विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघापासून दूर ठेवायचं आहे, त्यासाठी त्यांचं नाव या प्रकरणात घेतलं गेलं असं गीते समर्थक म्हणतात। त्याशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणात वाल्मिक कराडांवर देखील 307 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर बबन गीते अजूनही या प्रकरणात फरार आहेत। असो, आपला आजचा तो विषय नाहीये, आपण किशोर फडच्या खुनावर बोलतोय। किशोर फडच्या हत्येचे धागेदोरे सापडतात 2002 मध्ये। 2002 साली संगीत डिगोळे नावाच्या एका तरुणाचा मृतदेह रेल्वे स्थानक परिसरात सापडला होता। संगीत डिगोळे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक आघाडीचा कार्यकर्ता होता, त्यामुळे तालुकाभर डिगोळेच्या हत्येचे पडसाद उमटणार हे निश्चित होतं। स्थानिक लोक सांगतात की संगीत डिगोळे परळीच्या स्थानिक राजकारणात धनंजय मुंडेंना आव्हान देण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे मुंडे समर्थक असलेल्या किशोर फडने संगीत डिगोळेचा खून केला। पुढे या प्रकरणात किशोर फडला अटक देखील झाली होती, मात्र पुराव्याच्या अभावामुळे किशोर फडची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली। तोपर्यंत या सर्व प्रकरणाला 4 ते 5 वर्ष उलटून गेले होते। गोपीनाथ मुंडे हे राज्याच्या राजकारणातून केंद्राच्या राजकारणात जाण्याचा प्रयत्न करत होते। त्यांनी 2009 साली लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर नव्यानं तयार झालेल्या परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या कन्या पंकजा मुंडे या विधानसभा लढवणार होत्या। मात्र त्यापूर्वी काही नाट्यमयी घडामोडी परळीच्या राजकारणात घडल्या। किशोर फडच्या राजकीय महत्वाकांक्षा वाढत असल्यानं त्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली। पण त्याच्या अगदी काही महिन्यातच किशोर फडची हत्या झाली। आता या हत्येबद्दल बोलताना काही स्थानिक लोक सांगतात की किशोर फडनं परळीच्या राजकारणात मुंडे घराण्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यानं त्याची हत्या झाली होती। आता खरं काय आणि खोटं काय हे तर देवच जाणे। पण या हत्येच्या प्रकरणाचे आरोप हे त्यावेळी धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांमध्ये असलेल्या बबन गीतेंवर लावण्यात आले होते। त्याशिवाय गीतेवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता, तसंच त्यांना जवळपास 2 वर्ष तुरुंगात देखील काढावे लागले होते। पुढे 2014च्या सुमारास बबन गीतेंनी जनक्रांती सेनेची स्थापना केली आणि लोकसभेत गोपीनाथ मुंडे तर विधानसभेत पंकजा मुंडेंना पाठिंबा दिला। पण नंतरच्या काळात ते पुन्हा धनंजय मुंडेंच्या गोटात दाखल झाले। त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंविरोधात धनंजय मुंडेंना मदत केली। त्या बदल्यात गीतेंच्या पत्नी उर्मिला गीतेंना पंचायत समिती सभापती पद देखील मिळालं होतं। मात्र नंतरच्या काळात बबन गीते आणि धनंजय मुंडेंचे खटके उडायला सुरुवात झाली, त्यामुळे गीतेंच्या पत्नीच्या सभापती पदावर मुंडे गटानं अविश्वास ठराव देखील आणला। पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली, तेव्हा धनंजय मुंडेंनी अजित पवारांची दिलेली साथ ओळखून बबन गीते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तेच धनंजय मुंडेंच्या विरोधातले उमेदवार असतील असं बोललं जात होतं, मात्र त्यांच्यावर खुनाचा आरोप झाल्यानं ते फरार झाले। ते अजूनही फरारच आहेत। तर ही होती किशोर फडच्या खून प्रकरणातील गोष्ट। यात कसे धागेदोरे गुंतत गेले, बबन गीतेंचा त्यात काय समावेश होता हे आम्ही तुम्हाला सांगितलंय। यावर तुमची प्रतिक्रिया काय, तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।